कोल्हापूर बेंगलोर हायवे महामार्गावर निष्काळजीपणानं भरधाव वेगात स्विफ्ट गाडीनं स्प्लेंडर गाडीला जोरदार धडक दिली। यात 13 वर्षीय मुलीचा जागेवरच मृत्यू झाला, तर यामध्ये अन्य दोघे गंभीररित्या जखमी आहेत। मुलीच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान या अपघातानंतर घटनास्थळावरील व्हायरल व्हिडिओमध्ये स्विफ्ट कारमध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्यात। त्यामुळे कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवली जाते। कोल्हापूर कागल मार्गावर दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास हॉटेल अशोक समोर झालेल्या दुचाकी आणि स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात एका 13 वर्षीय निष्पाप मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झालेत। हे तिघेही कणेरीवाडी गावातून निपाणीकडे प्रवास करत होते। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। या हृदयद्रावक घटनेची फिर्याद करवीर तालुक्यातील कणेरीवाडी इथं राहणारे 38 वर्षीय महेश बाबासो नेजे यांनी कागल पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। फिर्यादीनुसार निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवणारा कागलमधील आरोपी रितेश प्रकाश जगताप याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महेश नेजे यांचे 32 वर्षीय मेहुणे रणजित रमेश तंबकदार हे त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH09EX 3824 वरून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत त्यांच्या 3 वर्षांचा मुलगा पृथ्वीराज रणजित तंबकदार होता। त्याचवेळी मागून आलेल्या स्विफ्ट कार क्रमांक MH12HZ2176 चा चालक रितेश प्रकाश जगतापनं त्यांचं वाहन निष्काळजीपणानं चालवत त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात रणजित तंबकदार आणि त्यांचा लहान मुलगा पृथ्वीराज गंभीररित्या जखमी झाले आहेत, तर फिर्यादी महेश नेजे यांची 13 वर्षीय मुलगी गौरी उर्फ आरती महेश नेजे हिचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला। तिच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान या अपघातानंतर घटनास्थळावरील व्हिडिओ व्हायरलमध्ये स्विफ्ट कारमध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत। त्यामुळे कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच या गाडीमध्ये मावा या अंमली पदार्थाचाही साठा असल्याची स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे।